इराण अमेरिका इस्रायल संघर्षामुळे भारताच्या एलपीजी पुरवठ्यावर गंभीर परिणाम झालाय. देशांतर्गत एलपीजी साठ्यात होणारी घट पाहता आता तेल विपणन कंपन्या एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. एका वृत्तानुसार येत्या काळात ग्राहकांना 14 किलो 200 ग्रॅमच्या सिलेंडरऐवजी 10 किलो गॅसचा पुरवठा केला जाऊ शकतो असं बोललं जात आहे. गेल्या आठवड्यात केवळ 2 जहाजच समुद्रधुनी पार करू शकली, ज्यात 92,700 टन गॅस होता. आणि हेच प्रमाण भारताच्या केवळ 1 दिवसाच्या वापरा इतकंच आहे. सध्या उपलब्ध साठा जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचवावा यासाठी हा बदल केला जाणार आहे. 14 किलो 200 ग्रॅम सिलेंडर साधारणपणे 35 ते 40 दिवस चालतो, तर 10 किलोचा पुरवठा साधारण 30 दिवस म्हणजे महिनाभर चालू शकतो. सोबतच ग्राहकांना किमतीत सुद्धा सवलत मिळणार असल्याचं कळतंय. सिलेंडरमध्ये कमी गॅस आहे हे स्पष्ट करण्यासाठी त्यावर एक विशेष स्टिकर्स लावले जाणार आहेत, जेणेकरून ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये. आता ही योजना कशी राबवली जाऊ शकते ते तुम्हाला मी सांगते. यासाठी बॉटलिंग प्लांट म्हणजे जिथं सिलेंडर भरलं जातं त्या ठिकाणी काही तांत्रिक बदल करतील. तसंच वजन बदलण्यासाठी सरकारकडून आवश्यक नियामक मंजुरी घेणं अनिवार्य असेल. तर याच एकूण प्रक्रियेला काही दिवस लागू शकतात. मात्र परिस्थिती जर आणखी बिघडली तर ही योजना लगेचच ताबडतोब लागू केली जाणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी जपून सिलेंडर वापरा असा सल्ला वारंवार दिला जातोय. अशा अनेक अपडेटसाठी पाहत रहा फक्त झी 24 तास.